तर सगळ्यात प्रथम आपण आजचा जो आपला विषय आहे की श्रीमद भागवत ग्रंथाची ओळख करून घेणे हा आपला आजचा विषय आहे. तर भागवत ग्रंथाची ओळख करून घेण्याच्या अगोदर आपण व्यासमुनी ज्यांनी हे सगळं रचलेलं आहे, आपलं भारतीय अध्यात्माचा पाया घातलेला आहे, त्या व्यासमुनींना आपण वंदन करूया. त्यानंतर आपले परमगुरु ऋषी प्रभाकरजी यांना आपण नमस्कार आणि वंदन करूया. त्यानंतर आपल्या औरंगाबाद झोनचे पॅरेंट टीचर श्रीयुत सुनील गुरुजी आणि सौ विनीता मा यांनाही आपण नमस्कार आणि वंदन करूया. खर तर आवाज येतोय व्यवस्थित ना? खर तर भारतीय अध्यात्मामध्ये हे जे काही आपण महाभारत वाचतो, त्यानंतर भगवद्गीता महाभारताचा एक भाग म्हणून तो पण वाचतो, परंतु भागवत ग्रंथ आणि भागवत सप्ताह हे देशभर चालू असतात आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांना त्यातला काही भाग माहिती असेल किंवा बऱ्याच जणांनी त्याचं अध्ययन पण केलेलं असेल. पण माझ्याही मनामध्ये असाच एक प्रश्न पडला होता की हे भागवत नेमकं काय आहे, किंवा कधी लोक एकनाथी भागवत म्हणतात, कधी श्रीमद भागवत म्हणतात, भागवत लावलंय म्हणतात, तर ते काही समजत नसायचं. त्यामुळे एक साधारणपणे एक मागच्या वर्षामध्ये मी तो अभ्यासाला घेतला आणि असं लक्षात आलं की ही भागवताची कथा जरा बऱ्यापैकी कॉम्प्लिकेटेड आहे म्हणण्यापेक्षा ती अनेकांनी एकमेकाला सांगत गेली आणि अशा पद्धतीनं ती पुढे आली. पण हे सगळं समजावून घेऊन त्याची मी बऱ्यापैकी एक नोट तयार केली आणि आता ती घेऊन मी तुमच्याकडे उपस्थित आहे. आपला भागवत ग्रंथाचं काहीतरी साधकांपर्यंत पोहोचवण्याचा ही माझी पहिलीच वेळ आहे. त्यामुळे होऊ शकतं की याच्यामध्ये थोडीशी आपली लिंक मागे पुढे होईल, पण काही हरकत नाही आहे. तर ही जी कथा आहे तर ही खरोखर हे ज्ञान सगळ्यात अगोदर ज्या वेळेला ब्रह्मदेवानं ही सृष्टी रचण्यासाठी एक तपश्चर्या सुरू केली अभ्यास म्हणून, त्यांनी 1000 वर्ष तपश्चर्या केली, पण ब्रह्मदेवाला काही सुचेना की ही सृष्टी कशी निर्माण करायची म्हणून मग ब्रह्मदेव शरण गेले ज्यांना ब्रह्मदेवाने निर्माण केलं, त्या भगवंताला किंवा त्या नारायणाला. त्या नारायणाला शरण गेल्यानंतर नारायणाने त्यांना, नारायणाचा निवास असतो वैकुंठामध्ये. वैकुंठ म्हणजे ही सगळ्यात पलीकडची स्थिती किंवा ज्याला आपण शून्य स्थिती म्हणूयात, तर ते त्यांचं परमधाम. तर त्या ठिकाणी स्वतः भगवान नारायणाने ब्रह्मदेवाला हा उपदेश दिला. तर त्यानंतर ब्रह्मदेवानं ज्या वेळेला स्वतः काही संकल्पानं स्वतःचे पुत्र निर्माण केले, त्यामध्ये सनक ऋषी म्हणून 4 ऋषी होते, सनकादिक असं त्यांना म्हणतात, आणि नारद हे सुद्धा त्यामध्येच होते. मग त्यांनी नारदांना हे ज्ञान दिलं. त्यानंतर मग पृथ्वीवरती व्यासमुनी यांना नारदांनी हे ज्ञान दिलं. व्यासमुनींनी शुकदेवांना दिलं, शुकदेवांनी परीक्षिताला दिलं. हे परीक्षिताला देत असताना रोमहर्षणाचा मुलगा उग्रश्रवा किंवा ज्यांना सूत असं म्हणतात, त्यांनी ते ऐकलं आणि शेवटी सूत यांनी शौनकाला सांगितलं आणि ते सूत आणि शौनक यांच्या संवादामध्ये हे आपल्यापर्यंत ग्रंथामध्ये आलेलं आहे. आता हे जी काही मी एवढी नावं घेतली, व्यास, शुकदेव, परीक्षित, सुत, शौनक, रोमहर्षण, उग्रश्रवा, सनकादिक, तर या सगळ्यांची आपण अगोदर थोडीशी ओळख करून घेऊया. कारण कसं आहे की ही नावं पुन्हा पुन्हा येणार आहेत आणि आजच्या व्याख्यानामध्ये, आणि आज जर पूर्ण नाही झालं तर पुढच्या आठवड्यात आपण हे कंटिन्यू करणार आहोत. तर ह्याची ओळख करून घेणं याच्यासाठी आवश्यक आहे की ह्या 2 व्याख्यानामधून हा ग्रंथ कसा वाचायचा
एवढंच फक्त आपण शिकणार आहोत, त्याची तोंड ओळख होणार आहे. तर हे जे काही आता ह्या ग्रंथामध्ये काही पात्र असणार आहेत आणि ह्या पात्रांची नावं आणि त्यांची ओळख आपल्याला खरं तर ह्या ग्रंथामध्ये साधारणपणे 3 ते 4 हजार पात्र याच्यात आहेत. म्हणजे हा सगळा इतिहास आहे आपल्या भारताचा. आणि उदाहरणार्थ राम असेल किंवा कृष्ण असतील, तर यांच्या 50 पिढ्या अगोदर कशी कशी कुणाचा मुलगा कोण होता ह्याची सुद्धा सगळी वर्णनं ह्या ग्रंथामध्ये आहेत. त्यामुळे 3-4 हजार नावं तर निश्चित आहेत, पण त्यातली काही 5-6 नावं आहेत जी महत्वाची, तर त्यांची आज आपण ओळख करून घेणार आहोत. आणि ही ओळख याच्यासाठी करून घ्यायची आहे की जेव्हा केव्हा तुम्ही स्वतः हा अभ्यास सुरू कराल, आणि हा स्वतः करण्यासारखाच आहे, अतिशय रोचक रोमांचक असं हे सगळं वर्णन आहे. आणि ते तुम्हाला वाचत असताना सुरुवातीलाच तुमचे काही कन्फ्युजन्स होऊ नयेत म्हणून आपल्याला ही सगळी ओळख त्या पात्रांची करून घ्यायची आहे. तर आपल्याला याच्यात सगळ्यात अगोदर पहिलं पात्र आहे तर ते म्हणजे व्यासमुनी. तर व्यासमुनींची आपण थोडक्यात ओळख करून घेऊया. आपल्याला सगळ्यांना माहिती असतं की व्यास, किंवा आपण बोलताना नेहमी म्हणतो व्यासपीठ, व्यासपीठावर बसलेले पाहुणे, किंवा जगत सर्वम उच्छिष्टम व्यासस्य वचनद्वयम, म्हणजे अशी आपण बरेचसे हे ऐकतो. तर याचं कारण असं आहे की भगवंतानं किंवा ईश्वरानं भारतीय याच्याप्रमाणे पुराण ग्रंथांप्रमाणे एकंदर 24 अवतार घेतले. तर त्या 24 अवतारामधला 17वा अवतार म्हणजे स्वतः भगवान व्यास रूपानं ते इथे अवतीर्ण झाले आणि त्यांनी खूप मोठं कार्य केलं. पण तरी सुद्धा मानव देहाच्या दृष्टीनं व्यासांची काय हिस्ट्री आहे किंवा काय रोचक इतिहास आहे तो सुद्धा जाणून घेण्यासारखा आहे. तर पराशर मुनी नावाचे एक ऋषी होते आणि हे पराशर मुनींना एक नदी क्रॉस करत असताना किंवा एका नदीतून पहिलं तीरावरती जात असताना एक मत्स्यकन्या होती की जी सुधन्वा राजाची मुलगी की जी माशाच्या पोटामधून जन्माला आली. तर अशी मत्स्यकन्या सत्यवती होते. त्या सत्यवतीच्या मोहामध्ये पराशर मुनी पडले आणि मग त्यांना जो पुत्र झाला तर तो पुत्र म्हणजे व्यास. तर हा व्यास सत्यवतीच्या घरात जन्माला आला आणि जन्मतःच ते तपश्चर्येसाठी द्वैपायन नावाच्या द्वीपाकडे निघून गेले. आणि पराशर मुनींनी सत्यवतीला एक वर असा दिलेला होता की जरी तुला माझ्यापासून पुत्र झाला तरी सुद्धा तुझं कौमार्य अबाधित राहील. मग ह्या सत्यवतीचा पुढे विवाह झाला शंतनू राजासोबत आणि त्या शंतनू राजाला जो मुलगा झाला तो म्हणजे विचित्रवीर्य, आणि विचित्रवीर्याची मुलं म्हणजे धृतराष्ट्र, पांडू आणि विदुर. म्हणजे एका दृष्टीनं पाहिलं तर व्यासमुनी हे धृतराष्ट्र, पांडू आणि विदुर यांचे चुलते आहेत. हा एक भाग झाला. आता दुसरं त्यांच्या तपश्चर्याबद्दल बघूया आपण. तर जन्मतःच ते तपश्चर्येसाठी द्वैपायन द्वीपाकडे गेले, त्यामुळे त्यांना द्वैपायन व्यास असं पण म्हटलं जातं. तसंच त्यांनी खूप तपश्चर्या केली. ह्या तपश्चर्यामुळे त्यांचा रंग सुद्धा काळा पडला, तर त्यामुळे त्यांना कृष्ण द्वैपायन व्यास असं पण म्हटलं जातं. तसंच व्यासांनी मुख्य कार्य काय केलं तर सगळ्यात पूर्वी वेद फक्त एकच होता. तर ह्या एक वेद असल्यामुळे त्याचं अध्ययन करणं हे मानवाच्या कॅपॅसिटीच्या बाहेर चाललं होतं. त्याचं अध्ययन करणं, त्याचा प्रसार करणं, प्रचार करणं, ते ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे खूप अवघड होतं. त्यामुळे व्यासांनी काय केलं तर ह्या वेदाचे 4 भाग केले. तर ते भाग आपल्याला माहितीच आहे, यजुर्वेद, सामवेद, ऋग्वेद. तर हे जे 4 भाग आहेत तर हे व्यासांनी केलेले आहेत आणि त्यामुळेच त्यांना वेदव्यास असं सुद्धा म्हटलं जातं. ह्या वेदव्यासांनी एकंदरीत काय कार्य केलं, ते स्वतः विष्णूच्या 24 अवतारांपैकी एक होते आणि त्यामुळे त्यांना व्यासाय विष्णू रूपाय व्यास रूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वसिष्ठाय नमो नमः. म्हणजे विष्णुरूप व्यासांना माझं वंदन असो असं म्हटलं जातं. तसंच भगवान वेदव्यास हे पृथ्वीवरती 8 चिरंजीवी आहेत. म्हणजे 8 व्यक्ती अशा आहेत की ज्यांना मृत्यू नाही. आता त्यातली एक व्यक्ती आपल्याला माहिती आहे की अश्वत्थामा. तर हा अश्वत्थाम्याचा मणी काढल्यानंतर तो भटकतो आहे पृथ्वीवरती.
तर तसे 8 चिरंजीवी आहेत एकूण, आणि त्यातले वेदव्यास हे सुद्धा एक चिरंजीवी आहे. तसंच गीतेमध्ये ज्या वेळेला अर्जुन कृष्णाला विनंती करतो की हे कृष्णा, तू मला तुझ्या विभूती सांग, की तू नेमका कुठे कुठे आहेस, त्यावेळेला कृष्ण सांगतात की मी सगळ्या वृक्षांमध्ये आहे, पण विशेषत्वानं पिंपळामध्ये आहे. तसंच कृष्ण म्हणतात की मी सगळ्याच मुनींमध्ये आणि ऋषींमध्ये आहे, पण त्यातल्या त्यात तुला जर विशेषत्वानं पाहायचं असेल तर तू मला व्यास मुनींमध्ये पहा. म्हणजे कृष्णानं सुद्धा व्यासांचा असा गौरव इथे केलेला आहे. त्यानंतर वेदाचे 4 भाग करणं हा एक महत्वाचं कार्य होतं. त्यानंतर ब्रह्मसूत्र म्हणजे ह्या सगळ्या 4ही वेदांचं सूत्र रूपानं जे काही एक ग्रंथ आहे तर त्याला ब्रह्मसूत्र म्हटलं जातं, आणि भारतीय इतिहासातला तो खूप महत्वाचा ग्रंथ आहे. तर हे ब्रह्मसूत्र सुद्धा त्यांनी लिहिलं. पण झालं काय, हे वेद खूप गूढ होते आणि शुष्क होते, सामान्य माणसाला समजण्यासाठी अवघड होते, इव्हन ऋषींना सुद्धा समजायला ते खूप कठीण जायचे. त्यामुळे व्यासांनी 5वा वेद रचला. 5वा वेद म्हणजे अष्टादश महापुराणेषु, म्हणजे 18 महापुराण आहेत आपल्याकडे. तर ती 18 महापुराण व्यासांनी रचली. आता ही 18 महापुराण कोणती, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर तुम्ही काय करायचं, हा क्लास संपला की तुमच्यासाठी गृहपाठ आहे. गुगलवरती शुद्ध मराठी भाषेमध्ये टाईप करा 18 महापुराणे, की त्या ठिकाणी तुम्हाला 18 महापुराणांची नावं येतील. हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. तर ही 17 महापुराणं त्यांनी लिहिली. 17 महापुराणं लिहिल्यानंतर म्हणजे ही कशासाठी लिहिली, तर 17 नंतर 18व्या बद्दल मी सांगणार आहे. पण 17 महापुराणं लिहिल्यानंतर सुद्धा ही का लिहिली, तर ही लिहिण्याचं कारण होतं वेद खूप शुष्क होते आणि सर्वसामान्यांना ते समजत नव्हते. त्यामुळे गोष्टी रूपानं त्यातलं तत्वज्ञान सांगण्यासाठी त्यांनी महापुराणांची रचना केली. परंतु तेवढं करूनही त्यांच्या मनाला संतोष झाला नाही. ही 17 महापुराणं लिहिली, वेद लिहिले, ब्रह्मसूत्र लिहिली, एवढं करून त्यांच्या मनाला समाधान झालं नाही. शेवटी ते एका नदीकाठी जाऊन अतिशय खिन्न होऊन बसले, भगवान वेदव्यास स्वतः. त्यावेळेला तिथे नारद मुनी आले आणि नारदांनी त्यांना विचारलं तुमचं खिन्न होण्याचं कारण काय. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मला असं आहे की एवढं सगळं मी लिहिलंय पण माझ्या मनाला समाधान होत नाही, मी काय करू. त्यावेळेला नारद म्हणाले की तुम्ही भगवंताच्या किंवा ईश्वराच्या ज्या निर्मल यश आहे, त्याच्या ज्या निर्मल लीला आहेत, श्रीकृष्णाच्या लीला आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, तर त्यांनी जे सगळे अवतार घेतले आतापर्यंत, ह्या सगळ्या अवतारांचं, ह्या लीलांचं वर्णन तुम्ही कुठे केलेलं नाहीये. आणि त्या लीलांचं जर तुम्ही गुणगान केलं तर ते तुम्ही केलेलं नसल्यामुळे तुमचं सगळं शास्त्र आणि ज्ञान अपूर्ण आहे. थोडक्यात काय, हा आपल्यासाठी एक संदेश आहे. तुम्ही कितीही उपनिषद वाचली तरी सुद्धा ते अपूर्ण आहे. का अपूर्ण आहे, की जोपर्यंत आपण भगवंताच्या लीलांचं गायन करत नाही, वाचन करत नाही, त्या लीलामध्ये रमून जात नाही आणि त्या लीला रूपाने दिलेलं तत्वज्ञान जोपर्यंत आपण समजावून घेत नाही, तोपर्यंत हे सगळं अपूर्ण आहे, असा तो संदेश आहे. आणि मग त्यानंतर वेदव्यासांनी श्रीमद भागवत हा ग्रंथ लिहायला घेतला आणि तो लिहून पूर्ण केला. तो पूर्ण केल्यानंतर त्यांना परमशांतीचा अनुभव झाला. म्हणजे अशा रीतीनं की मी तुम्हाला व्यास मुनींची ओळख करून दिली. आता शुकदेव, तर ह्या शुकदेवांनी सगळ्यात पहिल्यांदी हे जे काही भागवत आहे तर हे भागवत परीक्षित नावाच्या राजाला सांगितलं. म्हणजे रचलं कोणी, व्यासांनी, पण सांगितलं कोणी, शुकदेवाने, आणि ते सांगितलं परीक्षिताला. शुक आणि परीक्षित यांची आपण आता थोडी ओळख करून घेऊ. तर शुक म्हणजे कोण, तर भगवान शंकर पार्वतीला एकदा कथा सांगत होते. ती कथा सांगत असताना पार्वतीला झोप लागली. आता या सगळ्या कथा आहेत बरं का, आणि ह्या रम्य आहेत, या तुम्ही खऱ्या समजा खोट्या समजा, परंतु ह्याच्यामधलं तथ्य आपल्याला स्वीकारायचं आहे. तर पार्वतीला गोष्ट सांगत असताना पार्वतीला लागली झोप. आता ही कथा तिथे झाडावर बसलेला एक पोपट ऐकत होता. तर तो पोपट त्याने काय केलं की पार्वतीला झोप लागली त्यामुळे तिनं हो हो असं म्हणणं बंद केलं. मग आता भगवान गोष्ट सांगायचं बंद करतील आणि याला तर गोष्ट ऐकायची होती पोपटाला, म्हणून त्याने काय केलं, माणसाच्या किंवा पार्वतीच्या आवाजामध्ये हुंकार द्यायला सुरुवात केली. आणि भगवंताला वाटलं, शंकराला,
ही पार्वती कथा ऐकते आहे, असं म्हणून ते कथा सांगत गेले. आणि यांनी कथा शेवटपर्यंत ऐकली. आणि नंतर ज्या वेळेला शंकरांनी पाहिलं तर पार्वती झोपी गेलेली आहे. हुंकार कोण देत होतं? तर त्यांनी शोध घेतला. त्यांना लक्षात आलं की हा झाडावर बसलेला पोपट हा हुंकार देत होता. मग त्यांना खूप राग आला. राग आल्यानंतर ते त्याच्या मागे धावले. ते धावल्यानंतर तो पोपट पण उडू लागला. तो हे धावत धावत हे सगळ्या ब्रह्मांडाला चक्कर मारले. सगळ्यात शेवटी त्या व्यासमुनींच्या आश्रमामध्ये त्या पोपटानं प्रवेश केला आणि त्यानं सूक्ष्म रूप धारण करून व्यासमुनींची जी पत्नी होती तिच्या तोंडामध्ये प्रवेश केला आणि तिच्या गर्भामध्ये जाऊन तो लपून बसला. कोण? पोपट. मग तो पोपट म्हणजे शुक. पोपटाला संस्कृतमध्ये काय म्हणतात? शुक. मग तो तिथे 12 वर्ष लपून राहिला. कुठे? व्यासमुनींच्या पत्नी त्यांच्या गर्भामध्ये तो 12 वर्ष लपून राहिला. ह्या 12 वर्षामध्ये व्यासमुनी जे काही अध्ययन करायचे, कथाकथन करायचे, वेद अध्ययन करायचे, ते सगळं तो ऐकायचा आणि ते सगळं त्याने गर्भामध्येच ग्रहण केलं. शेवटी भगवान श्रीकृष्णाला हे लक्षात आलं की हा शुक लपून बसलेला आहे. त्यावेळेला मग ते तिथे आले व्यासमुनींच्या आश्रमात आणि त्यांनी त्या शुकाला अभयदान दिलं की तू घाबरू नकोस, मी शंकरांना सांगेल आणि तुला काही होणार नाही, तू बाहेर ये. आणि त्यानंतर व्यास मुनींच्या पोटी किंवा त्यांच्या पत्नीच्या पोटी जन्म घेतला ते शुक. म्हणजे मागच्या जन्मी पोपट असल्यामुळे त्यांना काय म्हटलं गेलं? त्यांना शुक हे नाव पडलं किंवा शुकमुनी हे नाव पडलं. तर ह्या शुकमुनींनी कथा सांगितली होती कुणाला? परीक्षिताला. आता हा परीक्षित कोण होता? परीक्षिताची तुम्हाला मी थोडक्यात ओळख करून देतो. तर तुम्हाला पांडव माहिती आहेत, कौरव पांडवाचं युद्ध हे सगळ्याला माहिती आहे. तर पांडवांमध्ये अर्जुनाचा मुलगा होता अभिमन्यू आणि अभिमन्यूची पत्नी होती उत्तरा. तर ज्या वेळेला अभिमन्यू त्या चक्रव्यूहामध्ये अडकला तर त्यावेळेला उत्तरा ही गर्भवती होती आणि त्या उत्तरेच्या पोटामध्ये जो पुत्र होता तो पुत्र म्हणजे परीक्षित. तर हा परीक्षित ज्या वेळेला अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडलं पांडवांना निर्वंश करण्यासाठी, तर त्यावेळेला ते ब्रह्मास्त्र उत्तरेच्या पोटावरती चालून आलं आणि त्यावेळेला उत्तरेने श्रीकृष्णाचा धावा केला आणि श्रीकृष्णाने त्या परीक्षिताचं रक्षण केलं. आणि असा हा परीक्षित त्यानं पुढे मग पांडवांचं राज्य चालवलं आणि त्याने खूप वर्ष राज्य केलं. तर हा जो परीक्षित आहे ह्या परीक्षिताला कथा सांगितली कोणी? शुकमुनींनी. परंतु परीक्षिताला कथा शुकमुनींनी सांगितली तर ती कथा का सांगितली त्याच्याकडे मी येणार आहे. परंतु परीक्षिताला सांगितलेली कथा ही ऐकायला तिथे एक सुत नावाचे ऋषी बसले होते आणि ह्या सुत ऋषींनी काय केलं की ती कथा पूर्ण ऐकली. शुकमुनी सांगत असताना कुणाला सांगत होते? ते परीक्षित राजाला. आणि तिथे बसलेलं कोण होतं? सुत. आता हे सुत कोण होते? तर हे सुत म्हणजे सुत नावाच्या जमातीमध्ये जन्माला आलेले एक रोमहर्षण नावाचे एक ऋषी होते. ऋषी म्हणजे त्यांनी त्यांच्या काय म्हणूयात आपण त्याला, त्यांच्या साधनेनं ऋषीपद मिळवलं, पण जन्माला ते खालच्या कुळामधले होते, तथाकथित खालच्या कुळामधले त्या काळातल्या, ज्याला सुत म्हणायचं. जसं सुतपुत्र म्हणून कर्णाला आयुष्यभर अवहेलना झेलावी लागली, तसेच हे सुद्धा रोमहर्षण सुतपुत्र होते. परंतु ते अतिशय हुशार होते आणि ते व्यासांचे शिष्य होते. व्यासमुनींनी काय केलं की ज्या वेळेला एका वेदाचे 4 वेद केले, हे 4ही वेद त्यांनी वेगळ्या वेगळ्या ऋषींना वाटून दिले अभ्यासासाठी. आणि जो 5वा वेद निर्माण केला तो म्हणजे पुराण ग्रंथ. तर ह्या सगळ्या पुराण ग्रंथांचं अध्ययन त्यांनी रोमहर्षण नावाच्या सुतपुत्राला दिलं. आणि रोमहर्षणाचा मुलगा म्हणजे उग्रश्रवा. तर रोमहर्षणाचा ज्या वेळेला काही गैरसमजामुळे श्रीकृष्णाचे भाऊ बलराम यांच्या हातून त्यांना मृत्यू आला रोमहर्षणाला. आणि रोमहर्षण काय करायचे? तर हे जे सगळे 18 पुराण आहेत, ह्या 18 पुराणांचं वेगळ्या वेगळ्या आश्रमांमध्ये जाऊन वेगळ्या वेगळ्या ऋषीमुनींना कथाकथन करायचे. आणि ऋषीमुनी सुद्धा वेद अभ्यास करून कंटाळलेले असायचे. त्यामुळे रोमहर्षण तिथे आले की सगळे खुश व्हायचे
कारण गोष्ट ऐकायला कोणाला नको वाटते? प्रत्येकालाच, लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येकाला गोष्टी ऐकायला आवडतात. आणि हे गोष्टी रूपानं सगळं तत्वज्ञान सांगत असल्यामुळे रोमहर्षण त्यांचं सगळ्या आश्रमामध्ये खूप स्वागत व्हायचं. तर असे हे रोमहर्षण मुनी एका ठिकाणी कथा सांगत असताना तिथे बलराम आले. आणि बलराम आल्यानंतर ते उठून उभे नाही राहिले. त्यामुळे बलरामाला राग आला आणि त्याला माहित नव्हतं यांची पात्रता काय आहे. त्यांना राग आल्यामुळे बलरामाने काय केलं, तलवारीने त्यांचं मुंडकं उडवलं. तर त्यांचं मुंडकं उडवल्यानंतर सगळ्या ऋषींना तिथे खूप गोंधळ माजला. सगळ्या ऋषींनी बलरामाला सांगितलं की तुमच्या हातून खूप मोठी चूक झालेली आहे. पण बलराम हे सुद्धा ईश्वराचा अवतारच होते. मग ते म्हटले आता काय करायचं, घटना तर घडून गेली. मग त्यांनी काय केलं, रोमहर्षणाचा जो पुत्र होता उग्रश्रवा त्याला बोलावलं आणि त्याला बोलावून त्याला सांगितलं की इथून पुढे रोमहर्षण जे कार्य करत होते ते कार्य तू पुढे चालू ठेव. आणि हे रोमहर्षण सुद्धा पुढे सुत ह्या नावाने प्रसिद्धीला आले. तर ह्या रोमहर्षणाचे पुत्र जे सुत आहे तर ते एकदा फिरत असताना एक शौनक नावाचे ऋषी होते. त्या शौनक ऋषींच्या आश्रमामध्ये ते पोहोचले आणि नेहमीप्रमाणे शौनकांचे सगळे शिष्य आणि स्वतः शौनक हे तिथे जमा झाले. तर शौनक हे फार मोठे ऋषी आहेत. आता त्यांच्याबद्दलही तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला गृहपाठ नंबर 2 शौनक म्हणून तुम्ही सर्च द्यायचा गुगलवरती आणि त्यांची माहिती काढायची. तर ह्या शौनक ऋषीच्या आश्रमामध्ये ह्या सूत यांनी काय केलं की हा जो मूळ संवाद होता कुणाचा, शुकमुनी आणि परीक्षिताचा, तो त्यांनी स्वतः ऐकला होता शुकमुनींच्या पायापाशी बसून. तो संवाद त्यांनी शौनकाला आणि त्याच्या सगळ्या शिष्यांना सांगितला. म्हणजे अशा रीतीनं हा अनेक ऋषींनी एकमेकाला सांगितलेला संवाद आणि यांची नावं आणि तो ग्रंथ, मूळ भागवत ग्रंथ वाचताना मग आपले घोटाळे होतात की बा कुणी कुठे सांगितला, कुणी कुठे सांगितला. कधी असं येतं की बा उग्रश्रवा सूत शौनकाला असं असं म्हणाले, त्यानंतर कुठे येतं ब्रह्मदेव नारदाला म्हणाले, कुठे येतं शुकमुनी परीक्षिताला म्हणाले. तर हे सगळं मी तुम्हाला आता सांगितलं की ह्या सगळ्या पात्रांची तुम्हाला मी थोडक्यामध्ये ओळख करून दिली. मे बी एवढं सांगितल्यानंतर सुद्धा हे कदाचित तुम्हाला तुमच्या डोक्यावरून गेलं असेल, परंतु तुम्हाला थोडीशी आयडिया आली की याच्यामध्ये कशी पात्रांचा समावेश आहे म्हणून. तर आता आपण पुन्हा राजा परीक्षिताकडे येऊया. तर हा राजा परीक्षित जिथं ज्याला मुळात शुकमुनींनी हे भागवत ग्रंथ सांगितला. भागवत ग्रंथाला दुसरं एक नाव आहे आणि हे दुसरं नाव काय आहे माहितीये का? शुकशास्त्र. काय नाव आहे? शुकशास्त्र. तर हे शुकशास्त्र याला का म्हटलं जातं? कारण सगळ्यात प्रथम हे शुकमुनींनी परीक्षिताला सांगितलं. तर शुकमुनींनी परीक्षिताला का सांगितलं, कुठं सांगितलं, तर हे थोडस आपण आता जरा विस्ताराने बघूया. तुम्हाला सांगितलंय मी की परीक्षित कोण आहे. तर परीक्षित हा अभिमन्यूचा मुलगा. सगळ्या पांडवांनी स्वर्गवास घेतल्यानंतर किंवा स्वतः भगवान श्रीकृष्णांनी देह खाली ठेवल्यानंतर परीक्षितानं हे राज्य पुढे चालवलं. हा परीक्षितानं ज्या क्षणाला श्रीकृष्णांनी देह ठेवला त्या क्षणापासून इथे कलियुग सुरू झालं. पृथ्वीवरती कलियुग सुरू झालं. मग हे कलियुगामध्ये आपल्याला माहिती आहे की कलियुगामध्ये अनेक वाईट गोष्टींचा प्रादुर्भाव व्हायला सुरुवात होत असते. मग हा जो कली आहे तर कली नावाचा एक ज्याला आपण व्यक्ती म्हणूयात किंवा ते युग आहे, तर ते मानव रूपामध्ये त्यानं खूप पृथ्वीवरती हाहाकार माजवला होता. त्याने काय केलं की पृथ्वीवरती इतका हाहाकार माजवला आणि त्याच्यामुळे गर्व, आसक्ती, मद ह्या सगळ्याचं खूप प्रादुर्भाव झाला. फक्त सत्य एवढी एकच गोष्ट पृथ्वीवरती राहिली होती. परीक्षिताला ते लक्षात आलं. परीक्षिताने हा कली कुठे आहे याचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि त्या दोघांची भेट झाल्यानंतर ते त्याच्यावरती तलवार उगारून धावले. परीक्षित ते महापराक्रमी राजा होता. तो तलवार उगारून धावल्यानंतर तो शरण आला कली आणि शरण आल्यानंतर तो म्हणे की तुम्ही मला मारू नका. तर शरण आलेल्याला मारायचं नाही ह्या नियमाप्रमाणे ते म्हटले ठीक आहे मी तुला मारत नाही, पण मग मी काय करू, तुला ह्या पृथ्वीवरती राहता येणार नाही. मग कली म्हणे असं करा की तुम्ही मला राहण्यासाठी काही जागा द्या. कलीनं परीक्षिताला सांगितलं की तुम्ही महान राजे आहात, तुम्ही मला हे दिलेलं आहे, अभय दिलेलं आहे,
तर तुम्ही मला राहण्यासाठी जागा द्या. त्यामुळे मग कलीला राहण्यासाठी त्यांनी जागा दिल्या. तर कुठे जागा दिल्या? तर ज्याला द्यूत म्हटलं जातं, ज्या द्यूतामध्ये पांडव हरले होते शकुनी सोबत, ते द्यूत, किंवा थोडक्यात काय, सट्टा, बाजार, पैसे लावून पत्ते खेळणं, जुगार खेळणं, ह्या सगळ्याला द्यूत म्हणायचं. तर ती एक त्याला राहायला जागा दिली. दुसरी जागा दिली ते म्हणजे मद्य, किंवा ज्याला आपण दारू म्हणतो, त्या मद्यामध्ये सुद्धा कली राहतो. तिसरं दिलं व्यभिचार. जिथे जिथे व्यभिचार असतो किंवा व्यभिचारी व्यक्ती असतात तर तिथे तिथे कली असतो. आणि चौथी जागा दिली हिंसा. तर जिथे कुठे हिंसा असते तिथे कली असतो. तर ह्या 4 जागा दिल्या त्याला राहायला, कुणी? परीक्षिताने. त्यामुळे द्यूत, मद्य, व्यभिचार आणि हिंसा ही 4 ठिकाणं आहेत जिथे तो राहतो. आणि ह्या 4ही ठिकाणी काय असतं? असत्य असतं, मद असतो. म्हणजे आपण म्हणतो ना, तुला फार माज आला का रे, असं जे वाक्य आहे तर त्याला मद म्हणायचं. आसक्ती असते, व्यभिचारामध्ये माणसाला आसक्ती असते, हिंसेमध्ये निर्दयता असते, द्यूतामध्ये असत्य असतं. तर ह्या 4ही गोष्टी ह्या द्यूत, मध्य, व्यभिचार आणि हिंसेमध्ये असते, तिथे कली राहतो. पण कलीनं त्याला विनंती केली की ही 4 ठिकाणं काही मला पुरेशी नाहीत, तुम्ही मला अजून एक ठिकाण द्या. आणि मग परीक्षिताने त्याला अजून एक ठिकाण दिलं, आणि ते ठिकाण म्हणजे सुवर्ण. कुठलं आहे? सुवर्ण. तर त्यामुळं मित्रांनो, आपल्याला भगवान व्यासांनी सावध केलेलं आहे की जशी ही 4 ठिकाणांपासून तुम्ही सावध राहायचं आहे, तसं सुवर्ण. सुवर्ण याचा अर्थ काय? धन, संपत्ती, पैसा, बॉन्ड्स, जे काय असेल ते संपत्ती रूपामध्ये. तर ह्या ठिकाणी सुद्धा कली राहतो. त्यामुळे ह्या 4ही गोष्टींपासून आपण सावध राहिलं पाहिजे, असा आपल्याला या व्यासांचा संदेश आहे भागवत ग्रंथाच्या रूपामध्ये. मग आता कलीला ह्या 4 जागा दिल्यानंतर मग त्याला सांगितलं की आत्मकल्याण जे जे इच्छितात अशा कुठल्याही पुरुषांनी ह्या 5 ठिकाणांचा कधीही आश्रय करू नये. आणि मग अधर्माचं कारण असलेला कली त्या ठिकाणी राहू लागला. मग परीक्षित काय झालं की आता हे इथपर्यंत परीक्षितांचं एक मोठं कार्य तुमच्या लक्षात आलं. त्यानंतर एकदा परीक्षित जंगलामध्ये गेले शिकारीसाठी, आणि शिकारीसाठी गेल्यानंतर त्यांना तिथे एक शमिक ऋषी नावाचे ऋषी ध्यानस्थ बसलेले दिसले. हे ऋषींजवळ गेले. राजाला खूप तहान लागली होती परीक्षिताला, म्हणून मग परीक्षितानं काय केलं, त्या ऋषींना पाणी मागितलं 1 ग्लासभर. आणि पाणी मागितलं तरी सुद्धा ऋषी खूप गहन ध्यानामध्ये होते, आणि त्यांनी काही त्याला पाणी दिलं नाही. त्यांची समाधी उतरली नाही. परीक्षिताला खूप राग आला. आता तो खूप मोठा राजा होता, पण काही घडणाऱ्या घटना असतात पहा, की त्यांना राग आला. त्याने काय केलं, रागारागाने जवळ एक मेलेला साप पडलेला होता, तो साप उचलला आणि त्या शमिक ऋषीच्या अंगावर फेकला, आणि ते तिथून रागाने निघून गेले. आता अंगावर फेकल्यावर तो नेमका त्यांच्या गळ्यात पडला. ह्या शमिक ऋषींचा मुलगा बाजूला खेळत होता, कौशिकी. मग तो खेळून झाल्यानंतर तो वडिलांकडे आला. त्याने पाहिलं की अरे आपल्या वडिलांच्या गळ्यामध्ये तर साप पडलेला आहे. त्याला खूप राग आला. आता तो ऋषीचा पुत्रच होता. त्याने काय केलं की त्याने असा शाप दिला, ज्याने कोणी हे कृत्य केलं आहे त्याला 7 दिवसाच्या आत तक्षक नावाचा सर्प दंश करेल आणि त्याचा मृत्यू होईल, असा त्याने शाप दिला. म्हणजे हा शाप कोणाला मिळाला? परीक्षिताला मिळाला. शमिकाचा पुत्र कौशिकीने असा परीक्षिताला शाप दिल्यानंतर परीक्षिताला तो शाप मिळाला, पोचला जाऊन त्यांना. आणि त्यांना असं वाटलं की जे झालं ते चांगलंच झालं, कारण प्रत्येक गोष्टी मागे ईश्वराचं काहीतरी रचना असते, नियतीची काहीतरी एक ठराव असतो त्याच्या मागचा. म्हणून मग त्यांनी काय केलं की आता आपला 7 दिवसानंतर मृत्यू होणार, म्हणून त्यांनी गंगेच्या किनाऱ्यावरती जाऊन तिथे ध्यान करायला सुरुवात केली परीक्षितानं, की आता 7 दिवसानंतर काय होणार आहे, आपल्याला तक्षक नावाचा सर्प येऊन दंश करणार आहे आणि आपल्याला देह ठेवायचा आहे. तर देह ठेवण्यापूर्वी आपण ध्यानस्थ व्हावं, काहीतरी एक साधना करावी, म्हणून ते नदी किनारी आले आणि त्यांनी साधना सुरू केली. त्यांनी आमरण उपोषण सुद्धा सुरू केलं त्याच वेळेला. आणि ही वार्ता तिथे ज्या वेळेला समजली त्यावेळेला पृथ्वी तलावर असलेले सगळे ऋषी तिथे उपस्थित झाले.
त्याच्यामध्ये अत्री ऋषी, वसिष्ठ ऋषी, च्यवन ऋषी, शरद्वान ऋषी, भृगु ऋषी, अंगिरस, पाराशर, विश्वामित्र, परशुराम, मैत्रेय, अगस्त्य, स्वतः व्यास, नारद मुनी असे सगळे आले. तसेच त्यांच्या सोबत शुकदेव सुद्धा आले. आता शुकदेव मी तुम्हाला मगाच सांगितलं कोण होतं ते, तर ज्यांनी व्यास मुनींच्या पोटी जन्म घेतला शुक रूपाने ते शुकदेव, ते पण तिथे उपस्थित झाले. आणि मग त्यावेळेला परीक्षित त्यांना शरण गेले आणि परीक्षिताने विनंती केली शुकदेवांना की माझा आता मृत्यू 7 दिवसानंतर होणार आहे, तर मला तुम्ही असं काहीतरी ज्ञान सांगा की ह्या मृत्यूला मी कसं सामोरं जावं आणि मला मुक्ती कशी मिळेल, हे तुम्ही ज्ञान मला सांगा, अशी विनंती केली परीक्षिताने. कुणाला केली? शुकाला किंवा शुक ऋषींना. आणि मग शुक ऋषींनी त्या ठिकाणी श्रीमद भागवताचं पारायण सांगायला सुरुवात केली 7 दिवस. आणि तेव्हापासून 7 दिवसाच्या पारायणाला सुरुवात सगळीकडे झालेली आहे. आणि हे पारायण केल्यानंतर जसं परीक्षिताला तक्षकाच्या हातून त्याचा मृत्यू तर होणार होता, परंतु त्याला काय झालं तर त्याला जीवनमुक्ती मिळाली. तर ह्याच्यातून आपल्यासाठी सुद्धा संदेश काय आहे की मृत्यूला सामोरं जाण्यासाठी किंवा त्याला सामोरं जाण्यासाठी आपली मनस्थिती पूर्णपणे तयार होण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? श्रीमद भागवत ग्रंथाचं अध्ययन आणि अभ्यास केला पाहिजे. अशा रीतीनं ही मी तुम्हाला परीक्षिताची गोष्ट सांगितली. मग ही परीक्षिताला ज्या वेळेला शुक महाराज किंवा शुकमुनी ही कथा सांगत होते, तर त्यावेळेला जो मी तुम्हाला मगाशी सांगितलं की रोमहर्षण हा जो शिष्य होता व्यासांचा सुत कुळातला, त्याचा मुलगा उग्रश्रवा तो सुद्धा तिथे त्यांच्या शेजारी बसला आणि त्याने त्यांची परवानगी घेतली. कुणाची? शुकमुनींची. की शुकमुनी, तुम्ही ही जी अतिशय महान कथा सांगत आहात परीक्षित राजाला, तर ती ऐकण्याची तुम्ही मला पण परवानगी द्या. आणि केवळ ऐकायचंच नाही तर ते ऐकत असताना त्याचं अध्ययन करू द्या मला. त्यावेळेला त्याला शुकमुनींनी ती परवानगी दिली आणि सुतपुत्र असून सुद्धा त्यांना ते पूर्ण ज्ञान ग्रहण केलं. तर त्यांना भगवान सुत किंवा सुत महाराज ह्या नावानेच संपूर्ण भागवत ग्रंथामध्ये ओळखलं जातं. मग हे सुत महाराज नंतर ज्या वेळेला शौनक ऋषीच्या आश्रमात फिरत आले असताना त्यांनी त्या शौनक ऋषीला आणि त्याच्या सगळ्या शिष्य परिवाराला हीच कथा पुन्हा एकदा सांगितली, जी त्यांनी नदीच्या किनाऱ्यावर परीक्षित राजाला सांगताना ऐकली होती. ती त्यांनी काय केली? शौनकाला सांगितली. आणि अशा रीतीने हा जो काही ग्रंथ आहे भागवत ग्रंथ, हा आपल्यापर्यंत सुत आणि शौनक यांच्या संवाद रूपाने येतो. म्हणजे शुत आणि शौनक यांच्यात झालेला संवाद हा ग्रंथामध्ये लिहिलाय. आणि ते सांगताना पण काय सांगतायत? हे माझं नाहीये, हे शुकमुनींनी परीक्षिताला सांगितलेलं आहे. म्हणजे अशा रीतीनं कुठल्याही ग्रंथाचं श्रेय आपल्याकडे घ्यायचं नाही. पहा, हा पृथ्वी तलावरचा फार मोठा ग्रंथ आहे आणि हा ग्रंथ लिहिल्यानंतर आपल्यामध्ये अहंकार शिरू शकतो. कसं असतं, मोठे मोठे अहंकार काढून टाकणं खूप सोपं असतं. उदाहरणार्थ, मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, अहंकार काढून टाकणं खूप सोपं आहे. पण मी SSY टीचर आहे, लोक माझ्या पाया पडतात, मी लोकांना गहन ज्ञान देतो, मी ज्ञान दिल्यामुळे लोकांच्या आयुष्यात बदल घडतो, हा जो अहंकार आहे ना तो फार सूक्ष्म असतो. आणि हा अहंकार काढणं मोठं अवघड असतं. आणि ह्या अहंकारानं ग्रासलं की मोठे मोठे SSY शिक्षक सुद्धा आमचे लयाला जाऊ शकतात. तर त्यामुळे गुरुजी कान धरण्यासाठी जिवंत गुरु असला पाहिजे, असं ऋषी प्रभाकर गुरुजी नेहमी सांगायचे. तर तेच तत्व इथं श्रीमद भागवतामध्ये वापरलेलं आहे. इथं कुणीच म्हणत नाहीये मी सांगितलंय म्हणून. शेवटी हे सांगितलंय कुणी? भगवंतानं, नारायणानं, की जो ह्या सृष्टी लयाला गेल्यानंतर सुद्धा जो अस्तित्वात असतो. आपल्या गीतेवरच्या व्याख्यानामध्ये सांगितलेलं आहे की अनंत आणि अनादी असं जे ते आहे त्याला आपण नारायण म्हणतो. त्यांनी सांगितलं ब्रह्मदेवाला, ब्रह्मदेवाने सांगितलं नारदाला, नारदाने दिलं व्यासांना, व्यासांनी दिलं शुकमुनीला, शुकमुनीने दिलं परीक्षिताला, त्याच वेळेला ते ऐकलं सुताने, उग्रश्रवाने, आणि आता उग्रश्रवा सांगत आहे शौनकाला. आणि उग्रश्रवा शौनकाच्या याच्यामध्ये संवादामध्ये हा ग्रंथ आपल्यापर्यंत आलेला आहे. म्हणजे कुणीच स्वतःकडे श्रेय घ्यायला तयार नाही.
सगळ्यात पहिला हा धडा आपण इथे शिकूया की कुठल्याही गोष्टीचं श्रेय काहीही झालं तरी आपण स्वतःकडे कधी घेऊ नये. हे श्रेय हे नेहमी दुसऱ्याकडे पास ऑन करायचं असतं. तर हा याच्यामध्ये आपण एक महत्वाचा संदेश या ठिकाणी घेतला. मग आता हा भागवत जे काही सांगितलं तर हे ह्याच्यामध्ये काय आहे नेमकं, तर भगवान श्रीकृष्णांचा ज्या वेळेला पृथ्वीवरती वावर होता आणि त्यावेळेला त्यांनी अनेक लीला केल्या. त्यांनी कंसाला मारलं, त्यांनी अर्जुनाच्या रथाचं सारथ्य केलं, त्यांनी भगवद्गीता सांगितली. अशा ह्या ज्या काही कृष्णांच्या लीला आहेत तर त्यावेळेला म्हणजे अजून कलियुग सुरू झालेलं नव्हतं आणि त्यामुळे पृथ्वीवरती सगळ्यांच्या हृदयामध्ये भक्तीचा खूप निवास होता. तर आपल्याला माहिती आहे भक्ती म्हणजे काय, तर ईश्वराबद्दल खूप आपलेपणा वाटणं. तर ही जी भक्ती होती हिनं श्रीकृष्णाला विचारलं की भगवंता इथे मी पृथ्वीवरती तर आहे पण मी काय करू. तर कृष्णाने सांगितलं तू माझ्या भक्तांचं पोषण करण्याचं काम कर. तर ती म्हटली हो ठीक आहे मी तुमच्या भक्तांचं पोषण करील. ते काम तिने स्वीकारलं. पण आता ह्या कामामध्ये तिला कोणीतरी मदतीला पाहिजे म्हणून श्रीकृष्णाने तिला एक दासी दिली. ह्या दासीचं नाव आहे मुक्ती. पहा म्हणजे आता हे सगळं कसं आहे ज्याला आपण काय म्हणूया प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आहे. तर कृष्णाने तिला मुक्ती नावाची दासी दिली आणि कृष्णाने तिला 2 पुत्र दिले. पहा एका पुत्राचं नाव होतं ज्ञान आणि दुसऱ्या पुत्राचं नाव होतं वैराग्य. तर ज्ञान आणि वैराग्य नावाचे 2 पुत्र दिले आणि मुक्ती नावाची दासी दिली. तर त्यामुळे पहा ज्या वेळेला आपण अन्नपूर्णेचा श्लोक म्हणतो अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षान देहीच पार्वती. म्हणजे मला ज्ञान आणि वैराग्य मिळू दे ही आपण काय करतो भिक्षा मागतो पार्वतीला. तर हेच ज्ञान आणि वैराग्य नावाचे 2 पुत्र कुणाचे होते, भक्तीचे होते. आणि मग ते पृथ्वीवरती आनंदाने राहिले. परंतु झालं काय की ज्या वेळेला श्रीकृष्णानं देह ठेवला तर देह ठेवल्यानंतर कलियुग सुरू झालं आणि कलियुगामध्ये लोकांची देवावरची किंवा श्रद्धा कमी होत चालली. तर ती श्रद्धा कमी झाल्यामुळे ही जी मुक्ती होती दासी ती पण क्षीण झाली आणि तिनं परवानगी घेतली भक्तीची आणि क्षीण होऊन ती स्वर्गलोकी निघून गेली. पण जाताना तिने एक शब्द दिला भक्तीला की हे भक्ती तू जरी इथे पृथ्वीवर राहत असलीस तरी तुला जेव्हा केव्हा गरज पडेल त्यावेळेला तू मला हाक मार. मी स्वर्गातून इथे तू हाक मारल्याबरोबर परत येईल. म्हणजेच थोडक्यात काय तर आता मुक्ती पृथ्वी तलावरती आम गोष्ट म्हणून राहिलेली नाहीये. काय त्यासाठी आपल्याला भक्तीची विनवणी करायला लागते आणि मग भक्ती काय करते मुक्तीला बोलावून घेते आपल्यासाठी. हा त्याचा अर्थ आहे. म्हणजे भक्ती केल्याशिवाय मुक्ती मिळणं शक्य नाही हा याच्यातला संदेश आहे. आता ही मुक्ती तिथे गेली आणि भक्ती इथे राहिली. तिचे दोन्ही पुत्र पण इथे राहिले. ज्ञान आणि वैराग्य नावाचे जे पुत्र होते ते पुत्र पण ह्या ठिकाणी राहिले. परंतु झालं काय की लोकांची श्रद्धा कमी होत चालल्यामुळे भक्ती कमी होत चालल्यामुळे हे पुत्र पण म्हातारे व्हायला लागले आणि ज्ञान आणि वैराग्य हे 2 पुत्र अतिशय म्हणजे वृद्ध झाले. आणि हे वृद्ध झाल्यानंतर ते दोन्ही वृद्ध पुत्र आणि भक्ती मात्र तरुण होते. बघा बरं का गंमत की माता तरुण आहे आणि पुत्र मात्र वृद्ध झालेले आहेत. तर अशी ही तरुण माता आणि तिचे वृद्ध पुत्र गंगेच्या किनाऱ्यावरती खूप हताश होऊन बसलेले होते आणि भक्ती पण तिथे खूप हताश होऊन बसलेली होती आणि त्या ठिकाणी नारद मुनी येऊन पोहोचले. ते नारद मुनींनी पाहिलं की बा एक तरुण स्त्री आहे आणि तिला 2 वृद्ध पुत्र आहेत. तर ही तर एक मोठी आश्चर्याची गोष्ट आहे आणि ही स्त्री रडत आहे. तर ते तिच्या जवळ गेले. त्यांनी विचारलं की बा हे स्त्री तू कोण आहेस, तू का रडती आहेस. तर त्यावेळेला तिनं सांगितलं की मी श्रीकृष्ण पृथ्वीवरती असताना इथे आलेली भक्ती आहे आणि श्रीकृष्णांनी मला इथेच राहायला सांगितलं म्हणून मी इथे राहिले आणि हे 2 माझे पुत्र आहेत ज्ञान आणि वैराग्य आणि हे खूप म्हातारे झालेत आणि हे निश्चित पडलेत आणि जवळपास बेशुद्ध आहेत. तर तुम्ही काहीतरी करा म्हणे. मग नारदांनी काय केलं की भक्तीला ती भक्ती हे लक्षात आल्यानंतर तिला तिचं महात्म्य सांगायला सुरुवात केली की तू किती महान आहेस. तू श्रीकृष्णाला किंवा तू श्रीकृष्णाच्या भक्तांना
याच्या सगळ्यांच्या मध्ये तुझं किती महात्म्य आहे हे तिला त्यांनी सांगितलं. आणि त्यामुळे काय झालं की ती आणखीन तरुण व्हायला लागली. आणि त्यांनी ज्या वेळेला तिचं महात्म्य पूर्ण सांगून झालं तर त्यावेळेला ती अगदी तरुण झाली. पण तिचे पुत्र मात्र तसेच निश्चिप होते. मग तिनं सांगितलं की आता हे माझे पुत्र तर तसेच राहिलेत, आता यांना कसं तुम्ही आता हे करता, तरुण करता. मग नारदांनी दुसरा उपाय केला. त्यांनी तिथे वेदाचं पठण सुरू केलं. संपूर्ण वेदांचं पठण पूर्ण झालं तरी सुद्धा ते पुत्र तरुण झाले नाहीत. त्यांनी फक्त हालचाल करायला सुरुवात केली, ह्या कुशीवरून त्या कुशीवर वळायचे. मग त्यांनी वेदांत जो आहे म्हणजे उपनिषद आहे त्या उपनिषदांचं वाचन केलं, गीतेचा पाठ केला आणि ह्या सगळ्याचे जयघोष सुरू केला. वेद, वेदांत, गीता पाठ ह्या सगळ्याचा जयघोष स्वतः नारदाने सुरू केला. आणि तुम्ही लक्षात घ्या, नारद मुनी म्हणजे गायन कलेमधले सगळ्यात उच्च स्तरावरील व्यक्ती म्हणजे नारद. त्यांच्या हातामध्ये नेहमी वीणा असते. तर अशा स्वतः नारदाने इतका मोठा जयघोष करून सुद्धा हे जे दोन पुत्र होते ज्ञान आणि वैराग्य ते म्हातारेच्या म्हातारेच राहिले. मग नारदाच्या असं लक्षात आलं की आता काही हे इथे आपल्याच्यानं हे आपलं काम नाही, यांना आपल्याला काय करायला पाहिजे, तरुण करण्यासाठी दुसरा काहीतरी उपाय योजला पाहिजे. आणि तो दुसरा उपाय शोधण्यासाठी त्यांनी पृथ्वीवरती भटकंती सुरू केली. आणि पृथ्वीवरती भटकंती करत 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 ते अनेक ठिकाणी जाऊ लागले आणि शेवटी त्यांना तो उपाय सापडला. आणि तो उपाय काय सापडला हे आपण पुढील अध्यायामध्ये पाहणार आहोत पुढच्या येत्या शनिवारी. जय गुरुदेव. खूपच छान. थँक्यू. तर सगळ्यांना होम प्ले आहे आजच्या ह्याच्यामध्ये. मी जेवढ्या ऋषींची नावं घेतली त्या सगळ्या ऋषींची नावं तुम्ही कागदावरती लिहून काढा आणि गुगलवरती सर्च करा. आणि गुगलमध्ये विकिपीडियामध्ये प्रत्येक ऋषीची शॉर्ट मध्ये माहिती आहे, तर ती माहिती वाचून काढा. वाचल्यानंतर तुम्हाला योग्य वाटेल त्या गोष्टी तुम्ही कागदावरती